काय झालं? काय झालं म्हणून मलाच काय विचारताय? मला सांगा, मायानी होळीच्या पूजेचा मान असा सहजासहजी सोडून कसा दिला? मी नसता सोडला. सरका बाजूला, सरका. हे बघ माया, मी जे सांगते ते नीट ऐकायचंय आणि ते लक्षात ठेवायचंय. उगाच चांगुलपणाचा आवाण्याची काहीही गरज नाहीये. हा पूजेचा मान तुझा होता, खऱ्या अर्थाने माझा आणि आपला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला या घरातला माझा मान परत मिळवायचा आहे. मिळवायलाच हवा. तुला सांगतो माया, मंजिरी वहिनी घरात येण्याआधी आहे ना, माझी बायको या घरातली राजकुमारीच होती, राजकुमारी. या घरात काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं हे सगळं माझी बायको सांगायची. तिचा शब्द म्हणजे हुकूम होता, हुकूम. हिच्याशिवाय घरातलं पान हलायचं नाही. दारासाहेब पण फार लक्ष घालत नव्हते. अरे आमचं राज्य होतं, राज्य. मंजिरी वहिनी आली आणि सगळं संपलं. मॉम, मॉम, डॅड, हे बघा, तुम्ही जे बोलताय ना ते सगळं बरोबर आहे, सगळं मान्य आहे. बट माया इज क्लेवर. तिला सगळं माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका. जे आपले शत्रू आहेत तेच मायाचे शत्रू आहेत. हो ना माया? मिळालेच. ही जरा विचित्रच वागते ना. म्हणजे आधी कशी कचा भांडायची, मस्कर अंगावर यायची, आता जरा बदलली आहे ना. जरा नाही, जरा जास्तच बदललेली दिसते. त्या दिवशी नाही का मॉमने एवढी छान माझी रूम डेकोरेट करून ठेवली होती माझ्या फर्स्ट नाईटसाठी. पण काय घडलं? काहीच नाही. नाही, असं होऊन नाही चालणार. खरंच तिचं काहीतरी बिनसलंय. तू काळजी नको करू, मी बोलते तिच्याशी. आलेच. हा काका, कशी झाली होळी? वा, छान. बाबा आलेत ना तिथे? बऱ्याच दिवसात दिसले नाहीत. नाही नाही, इथे पण नाही आलेत. ठीक आहे, मी बघते. आणि हो काका, बाबा तिथे आले तर मला कळवा हा, फोन करून. हो. घरात असली माणसं असली ना की सण सुद्धा साजरा करावा असं वाटत नाही. अहो हे बघा, जाऊ द्या ना आता. कसं जाऊ देऊ, कसं इग्नोर करू मायाला? ती ह्या घरात सतत आपल्या नजरेसमोर असणाऱ्या आणि आपण शांत बसायचं, गप्प बसायचं नाही. काहीही करून मी त्या मायाला या घरात राहू देणार नाही. कोर्टात सगळं सिद्ध व्हायला वेळ लागेल ना. हे बघा, घाई करून उपयोग नाही. म्हणून यावेळेस मी वेगळा मार्ग काढलाय. घरात असं काहीतरी घडेल की माया स्वतःहून घरातून पळून जाईल. डोंट वरी, एवढं काही टोकाचं नसेल. फक्त बळाचा वापर करावा लागणार आहे. माझं ऐका ना, सध्या घाई करू नका, आपण वाट बघूया. नाही मीरा, प्लॅनिंग तर मी केली आहे, आता फक्त एक्झिक्यूट करायचं आहे. यावेळी माया खूप विचार करून आली असणार, पण ती इथे राहिली तर बरंच होईल. त्या मंजिरीचं खरं रूप समोर आणायचं असेल तर मायाचं इथे असणं माझ्यासाठी फायद्याचंच ठरेल. पण वेदाचे बाबा ऐकतील का माझं?
होळी संपली, चंद्रग्रहणही सरलं. आता मंजिरीचं गुपित जाणून घ्यावंच लागेल. सामान्य स्त्रीचं आवरण घेऊन वावरणाऱ्या या बाईच्या आत काहीतरी भीषण दडलेलं आहे हे निश्चित. माया, माया, लिपस्टिक पडली होती. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला सासूबाई. मला सांग, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे नाही म्हणजे अजितची पहिल्या रात्री तू जे काही वागलीस, म्हणजे लग्न झालंय तुझं आता, तर सासूबाई मला वेळ हवाय. म्हणजे सगळं इतक्या लवकर झालं, मला स्वीकारायला वेळ लागेल. त्यात मी आत्ताच जेलमधून सुटून आले आहे आणि नंतर पटकन लग्न सुद्धा झालं. त्यामुळे वेळ हवाय मला. हो हो, मी अगदीच समजू शकते. पण काय ना, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणजे हे बघ, या घराला वारस नाही आहे आणि मीराला मूल नको आहे. आणि त्यात वेदा ती मुलगी आहे. मग तुला जर मुलगा झाला ना, तर या घराला वारस मिळेल. आणि मग सोन्याहून पिवळं होईल. आणि तुला जर राजकुमार झाला ना, तर तू राजमाता होशील. थोडा विचार कर या गोष्टीचा. किती छान होईल ना सगळं. करशील ना विचार? हो करेन ना. येते मी. हो. मीरा, काय झालं? माया, अगं काय झालं मीराचं?